मुख्य मंचावरती यावं ही विनंती. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2025-26 ह्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी उपस्थित सन्माननीय व्यासपीठ, आमचे कार्यसम्राट आमदार, ज्यांचं बदलापूरवर इतकं प्रेम आहे की त्यांच्याच मार्गदर्शन आणि त्यांच्याच शुभाशीर्वादाने पंचासाहेब हा आमचा क्रीडा संकुल उभं राहिलेलं आहे. बदलापूरचं मिनी क्रीडा संकुल आहे हे. तसेच ठाणे जिल्हाधिकारी श्री पांचाळ साहेब, इथे उपस्थित प्रांत साहेब, तसेच तहसीलदार पुरी साहेब, देशमुख साहेब, आमच्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा प्रियांकाताई दामले, आमच्या कुळगाव बदलापूरचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड साहेब, ज्यांनी हे क्रीडा संकुल मोठ्या कष्टाने कोविडमध्ये जशी मुभा मिळाली बाहेर पडायची तेव्हापासून कामाला सुरुवात करून हे क्रीडा संकुल ज्यांनी उभं केलं ते कार्यसम्राट माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक श्री राजेंद्र घोरपडे सर, सभापती नियोजन समिती सभापती शिंदे साहेब, पाणीपुरवठा सभापती वडनरे साहेब, बांधकाम सभापती सोळशे साहेब, महिला बाल विकास सभापती प्रणिताताई कुलकर्णी, उपसभापती रिद्धिताताई घोरपडे, आमचे व्हॉलीबॉलचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आमचे आरोग्य सभापती किरण भोईर सर, इतर जिल्ह्याचे सर्व क्रीडाचे सर्व इथे जमलेले सर्व मान्यवर, आमच्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे सर्व नगरसेवक नगरसेविका, गटनेते श्रीधर पाटील सर आणि जिल्ह्याचे सर्व क्रीडा स्पर्धेसाठी आलेले सर्व प्रमुख मान्यवर, सर्वांचं कुळगाव बदलापूर नगर परिषदेची नगराध्यक्ष म्हणून सगळ्यांचं शब्दसुमनांनी मी इथे हार्दिक स्वागत करते. आज ह्या बदलापूर नगरीला मिळालेला हा खूप मोठा मान आहे. कारण काय, आज राज्यस्तरीय स्पर्धा ह्या अंबरनाथ तालुक्यामधील छोट्याशा अशा या बदलापूर शहरामध्ये करण्यासाठी जी परवानगी मिळाली त्याचं सगळ्यात जास्त श्रेय जातं आमच्या आमदार साहेबांना, की ज्यांनी आमचे जिल्हा व्हॉलीबॉल अध्यक्ष किरण भोईर साहेबांच्या मागणीनुसार आणि सांगण्यानुसार पाठपुरावा करत अजितदादांशी बोलणं केलं आणि पहिल्याच मीटिंगमध्ये त्यांच्याकडून ह्या स्पर्धा इथे करण्याचं कन्फर्म करून घेतलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यानंतरसुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुनेत्राताई पवार उपमुख्यमंत्री यांनी त्या निर्णयाला संमती दिली. कुठेही परत एकदा विचार करू असं न सांगता एका शब्दामध्ये त्यांनी आमदार साहेबांच्या शब्दाचा मान राखला आणि ह्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा इथे बदलापूरमध्ये दिल्या आणि त्याचं नियोजन करण्याचं मानाचं काम आज आम्हा कुळगाव बदलापूर नगर परिषदेला मिळालं. त्यासाठी मनापासून तुमचे सगळ्यांचे धन्यवाद देते. खरंच व्हॉलीबॉल स्पर्धा ही इथे करणं हे आमचे राज्याचे मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब दोन्ही पण आणि क्रीडा मंत्री साहेब यांची सगळ्यांच्या प्रयत्नाने आज इथे या स्पर्धा होत आहेत. पंचासाहेब, सांगायला अभिमान वाटेल की आमच्या ह्या छोट्याशा प्रभागामध्ये 5 असे संकुलं आम्ही तयार केलेली आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे क्रीडा संकुल आहे बदलापूर जिमखाना. त्याच्यानंतर आम्ही स्पर्धा परीक्षांसाठी स्वामी विवेकानंद स्टडी सेंटर उभं केलेलं आहे आणि त्याच्यात पण अभ्यास करून मुलं पुढे आणखीन CS आणि MPSC UPSC स्पर्धेला तयार होत आहेत आणि पुढे जात आहेत. 110 फुटाचा राष्ट्रीय ध्वज आहे. बदलापूरमधील पेंटिंग्समध्ये पारंगत असलेले जे आर्टिस्ट आहेत त्यांना एक खुलं दालन देण्यासाठी बदलापूर आर्ट गॅलरी म्हणून आम्ही इथे तयार केलेली आहे. सगळे आमच्या ह्या वास्तू एका बाजूला एक अशा आहेत.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोडू हेंद्र्या घोरपडे मैदान, जे सगळ्यात पहिलं आम्ही आमच्या प्रभागामध्ये क्रिकेट खेळाडूंसाठी तयार केलेलं आहे. असे हे आमचे प्रोजेक्ट बघून साहेब, ह्या निवडणुकीमध्ये लोकनियुक्त म्हणून नगराध्यक्ष ह्या सगळ्या प्रोजेक्टमुळे मला मान मिळाला. त्यासाठी खूप अभिमान वाटतो की असे प्रोजेक्ट आमच्या ह्या बदलापूरमध्ये आमच्या छोट्याशा प्रभागामध्ये आहेत आणि हेच रोल मॉडेल घेऊन आम्ही पूर्ण बदलापूरमध्ये काम करणार आहोत. त्यासाठी आम्ही भव्य दिव्य असं क्रीडा संकुलाचं पण आयोजन करायचं आम्ही ठरवलेलं आहे आणि त्याचा पाठपुरावा चालू आहे. नगरपालिका क्षेत्रामधून या 2 वर्षामध्ये 5 क्रीडांगणं इथे उभी राहिलेली आहेत की जी मुलांना खेळण्यासाठी असणार आहेत आणि इतर मैदानी खेळ खेळण्यासाठी असणार आहेत. आणि हे फक्त आणि फक्त आमच्या आमदार साहेबांच्या आशीर्वादामुळे आम्हाला शक्य झालं आहे. त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचा भरभरून निधी देण्याचा जो स्वभाव आहे की तुम्ही प्रभागामध्ये असे मोठे मोठे प्रकल्प राबवा जेणेकरून मला निधी द्यायला त्रास होणार नाही आणि नक्कीच तुम्ही सांगाल त्या कामासाठी मी निधी द्यायला तयार आहे. हे बदलापूर जिमखाना म्हणजे आमच्या बदलापूरचं वैभवच आहे आणि ह्या बदलापूरचा वैभव असणाऱ्या या जिमखान्यामध्ये कुळगाव बदलापूर नगर परिषदेने सुद्धा हा बांधलेला आहे. त्यांचा पण हा खारीचा वाटा आहे. आणि ह्या छोट्याशा अशा बदलापूर जिमखान्यामध्ये राज्यस्तरीय स्पर्धा होतात. म्हणजे आमच्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेला मिळाला एक मोठा मान सन्मानच आहे असं मी सांगू इच्छिते. जिल्हाधिकारी साहेबांना मी विनंती करेन की आम्हाला DPCच्या माध्यमातून क्रीडा संकुलासाठी निधी द्यावा जेणेकरून आमच्या बदलापूरची एक वेगळी दिशा निर्माण होईल. कारण की आमचे हे छोटे प्रोजेक्ट बघून आणि कुळगाव बदलापूरची नगराध्यक्ष म्हणून लोकांच्या अपेक्षा खूप, बदलापूरच्या नागरिकांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत आणि सगळ्यांची अशी मागणी आहे, नगरसेवक असो की बदलापूरचे नागरिक असो, की आम्हाला तुमचं हे जिमखाना किंवा तुमचे हे स्टडी सेंटर खूप लांब पडतात, तर नक्कीच आपण आमच्या प्रभागात सुद्धा असे प्रोजेक्ट राबवावे. त्यासाठी साहेब तुमच्याकडून आम्हाला भरघोस निधी मिळावा अशी मी अपेक्षा व्यक्त करते. ह्या स्पर्धेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारने 1 कोटी नगर परिषदेला म्हणजे ह्या स्पर्धेसाठी निधी दिला. पण नगर परिषदेच्या माध्यमातून जवळजवळ 1,20,00,000 रुपये खर्च करण्याचा परमिशनसुद्धा आम्हाला मिळाली. मी मुख्याधिकारी मारुती गायकवाड साहेब यांनासुद्धा खूप खूप धन्यवाद देईन की त्यांनी कुठलाच विचार न करता एवढ्या मोठ्या स्पर्धा आपल्या बदलापूरमध्ये होत आहेत, तर नक्कीच आपल्याला जी ही संधी मिळालेली आहे ती ह्या संधीचं सोनं कसं होईल आणि ह्या राज्यस्तरीय स्पर्धेचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये कसं निघेल ह्याच्यासाठी अतोनात प्रयत्न केले. आणि आमच्याकडे जिम्मेदारी होती ह्या ग्राउंड व्यवस्थित तयार करून घेणं. आणि किरण भोई सर आणि राजेंद्र घोरपडे सर यांनी स्वतःहून खूप मेहनत घेऊन या ग्राउंडची निर्मिती, म्हणजे ग्राउंड तर तयार होतंच पण राज्यस्तरीय स्पर्धेसाठी कसं साजेसं राहील ह्याच्यासाठी जास्त करून प्रयत्न केलेत. मगाशी साहेबांनी सांगितलं की व्हॉलीबॉल ही इंडोअर स्पर्धा आहे. नक्कीच जिल्हाधिकारी साहेब आणि आमदार साहेबांचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर राहिला तर हे ग्राउंड पण आम्ही इंडोअर करून घेऊ जेणेकरून मुलांना खरंच इंडोअर गेम्सचा कुठेतरी लाभ मिळेल. आणि साहेब सांगायला एक आनंद वाटतो की आमचं हे तुमच्यासमोर हे जे PG टॉवर आहे तिथेसुद्धा नगरपालिकेची एक छोटीशी आरक्षित जागा आहे. तिथे आम्ही इंडोअर गेम्स म्हणजे कॅरम, भुजबळ आणि हे चेस वगैरे असे जे स्पर्धा आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही तिथे नियोजन केलेलं आहे. सांगायचं एवढंच तात्पर्य आहे सर की बदलापूरमध्ये काम करण्याची खूप मुभा आहे. आपण सगळ्यांनी जर आमच्याकडे लक्ष ठेवलं तर नक्कीच आम्ही ह्या बदलापूरचा कायापालट करू. आमचे आमदार साहेब तर आमच्या पाठीशी आहेतच, आपण सुद्धा आम्हाला सहकार्य करावं अशीच अपेक्षा करते. आणि ह्या स्पर्धेसाठी किंवा ह्या बदलापूरच्या विकासासाठी इथे जे नगरसेवक, सर्वपक्षीय नगरसेवक जे उपस्थित आहेत त्यांनी कधीच कुठल्या गोष्टीत शंका व्यक्त केली नाही आणि एकमताने सगळ्यांनी बदलापूरच्या विकासासाठी असतो, ह्या राज्यस्तरीय स्पर्धांसाठी असो, आम्हाला नेहमीच सहकार्य करत आले आणि नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करून सपोर्ट करत आलेले आहेत. त्याच्यामुळे बदलापूरच्या या माझ्या सर्व सदस्यांचं पण मी मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी या राज्यस्तरीय स्पर्धेला
निधी कसा उपलब्ध राहील आपल्या नगरपालिकेसाठी, त्यासाठी कुठेही मनात शंका न आणता मुख्याधिकारी साहेबांनी मला सपोर्ट केला. आज ह्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये इथे जे खेळाडू आलेले त्यांना मी एवढंच सांगेन, कौतुक म्हणजे तरी काय असतं, कौतुक म्हणजे तरी काय असतं, आपल्याच कर्तृत्वाची मिळालेली थाप असते. सहजासहजी ती मिळत नसते, त्यासाठी कष्टाने परिस्थितीशी झुंजावे लागते. खेळाडूंनो, आज ह्या बदलापूर नगरीत तुम्ही विविध विभागातून आलेले आहात. एक कुळगाव बदलापूरची नगराध्यक्ष म्हणून तुमचे सर्वांचे मी मनापासून इथे स्वागत करते. आणि 5 दिवस तुमची राहण्याची सोय, तुमची खेळाची सोय इथे नगरपालिकेच्या माध्यमातून उत्तम प्रकारे होईल याची मी आपणा सगळ्यांना ग्वाही देते. आणि पुन्हा एकदा 12% मॅडमचं मनापासून धन्यवाद देईन की पहिल्या दिवसापासून ज्या दिवशी ह्या स्पर्धेचं नियोजन जिल्हाधिकारी साहेबांकडे होतं तेव्हापासून आजपर्यंत दर 2 दिवसात त्या माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहिल्या आणि या स्पर्धेबद्दल चर्चा करत राहिल्या. मॅडम, तुमचे पण खूप खूप धन्यवाद मानते. आणि पुन्हा एकदा या स्पर्धेनिमित्त मला 2 शब्द इथे बोलायची जी संधी दिली त्यासाठी तुमचे सगळ्यांचे धन्यवाद देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद घोरपडेताई. पण खरंच आहे मुलांनो, आज आपल्याला या मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत जे काही छान शब्द आपल्या कानी पडतात त्याच्या मागचं कारण एकच आहे की आपल्याला जरी ही 5 दिवसांची स्पर्धा दिसली तरी या 5 दिवसांची स्पर्धा नियोजन करण्यामागे किती महिन्यांची मेहनत आहे, किती लोकांची मेहनत आहे. त्यामुळेच कुठेतरी आपल्या खेळाडूंना तो हक्काचं स्थान मिळावं, आपल्या खेळाडूंना कुठेतरी स्वतःचं मैदान मिळावं यासाठी म्हणून झटत असलेली सगळी मंडळी आहे. त्यामुळे त्यांचं मनोगत ऐकणं हे आपल्यासाठी नक्कीच एक परम कर्तव्य जरी असलं तरी आपल्या खेळासाठी, आपल्या व्हॉलीबॉलसाठी झटत असणारी ही मंडळी जेव्हा आपल्या खेळाडूंचा विचार करतात त्यावेळेला मात्र ते त्यांच्या परीने मेहनत करतायत. आता मात्र तुमची वेळ आहे